शरद पवार हे राजकारणातले पांडुरंग आहेत आणि मंदिर हे सर्वांसाठी खुलं असतं. कोणी पिऊन जातं, कोणी खाऊन जातं. आशीर्वाद पांडुरंग ज्याला द्यायचा त्याला देत असतो. पवार साहेबांना नेते मंडळीची गरज नाही. आज नेते मंडळींना पवार साहेबांची गरज आहे. ज्यांनी गद्दारी केली 2019ला साहेबांना बबनराव शिंदेंना तिकीट द्यायचं नव्हतं, परंतु त्यांच्या काही पै पाहुण्यांच्या आग्रहामुळे साहेबांनी दिलं होतं. पुन्हा एकदा त्यांनी गद्दारी केलेली आहे. बबनरावांच्या घराने धरणं जरी धरून बसले तर साहेब त्यांना उमेदवारी देतील याबद्दल आम्हाला काही वाटत नाही की देणारच नाही. फक्त मतदारसंघामध्ये असं वातावरण निर्माण करायचं की आम्ही तुतारी चिन्ह घेऊ शकतो, संभ्रम निर्माण करायचा. आता सोडून जाणारी माणसं थांबवायची ही रणनीती शिंदे कुटुंबियांची आहे. म्हणजे आमदार बबनराव शिंदेचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांचं आणि त्यांचे पुतणे धनराज शिंदे हे देखील बंडखोरीच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. या दोघांच्याही हालचाली तुतारीसाठी एक पक्षातले नेते म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे त्या काळात? आता साहेब त्यांना घेणारच नाहीत हे मला खात्री आहे. आणि जरी घेतलं तरी अमोल कोल्हे साहेबांनी उदाहरण सांगितलं की त्यांना परत घेतलं पण सेनापती केलं नाही. जर तुतारीच्या उमेदवाराचा प्रचार करायला ते येणार असतील तर मी तरी त्यांना का नको म्हणायचं. पण 100% त्यांना उभा राहायचंय आणि ते अपक्ष उभा राहतील आणि रणजित शिंदे, धनराज शिंदे उमेदवार नसणार, बबनराव शिंदेच उमेदवार असणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.